हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पॉपलेट क्रिस्पी फ्राय कसं करायचं. त्याच्यासाठी मी मीडियम साईजची 3 पॉपलेट त्याला कट करून डोळ्यांची इथून मोठा कट करून चांगली त्यातून घाण काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मग आपण त्याच्यावर मीठ, लाल मसाला, हळद, गरम मसाला, चिकन मसाला असे मसाले घालून पापलेटला चांगलं मॅरिनेट करून घेणार आहोत. आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टही घालून त्याला चांगलं मॅरिनेट करणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये तांदळाचं पीठ घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, लाल मसाला आणि हळद घालून चांगलं मिक्स करून घेत आहे. मग आपण जेव्हा पापलेट फ्राय करू तेव्हा पापलेट आपण ह्याच्यामध्ये घोळवून मग फ्राय करणार आहोत. अशा प्रकारे पापलेट फ्राय केलं की पापलेट एकदम क्रिस्पी बनतं आणि जास्त वेळही क्रिस्पी राहतं. म्हणून अशा पद्धतीने एकदा पापलेट फ्राय करून नक्की बघा. इकडे मी एका बाजूला 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या सोलून साफ करून घेणार आहे. मग गॅस चालू करून त्याच्यावर पॅन ठेवून थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल तापलं की लसूण ठेचून किंवा बारीक कापून आपण ते पॅनमध्ये घालून चांगलं पसरवून घेणार आहोत. म्हणजे लसणाचा चांगला फ्लेवर तेलामध्ये उतरतो आणि पापलेटलाही छान फ्लेवर येतो. मग लसूण पसरून झालं की मग आपण एक एक पापलेट तांदळाच्या पिठामध्ये चांगला घोळवून त्याच्यावरचं एक्सेस तांदळाचं पीठ काढून मगच तेलामध्ये घालणार आहोत. असं डायरेक्ट जर घातलं तर इव्हनली पापलेटला पीठ लागणार नाही आणि ते वेगळंच होऊन जाईल. त्याच्यामुळे चांगलं पापलेटला सगळ्या बाजूनी पीठ लावायचं आणि एक्सेसचं पीठ रिमूव्हसुद्धा करायचं आणि मगच पापलेट फ्राय करायचा. दोन्ही बाजूंनी 2-2 मिनटं पापलेट आपण फ्राय करून घेणार आहोत. एवढ्या मिनटामध्ये पापलेट चांगलं आतपर्यंत शिजतंही आणि क्रिस्पी पण बनतं आणि करपतसुद्धा नाही. अशा प्रकारे आपण सगळे पापलेट चांगले फ्राय करून घेऊ आणि केळीच्या पानावर सर्व करू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ नक्की पाहत राहा. थँक्यू सो मच.